हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण आता थोडे बरं आहे. मी आज तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आला. मी अर्धा किलो मटण आणले. मी चांगले धुवून घेतलंय. आपल्या घरात मटण कोण खात नाही, खाली ते खातात, त्याचे पप्पा खातात. त्याचे अर्धा किलो मटण आणले. आता या मटण मी तुम्हाला सिंपल पद्धतीने बनवून दाखवणार. कुठली फ्राय करून नाही, काय नाही, तुम्ही फक्त बघत जा. आता मी हे मटण धुवून घेतला. आता मी हे बाजूला ठेवतोय, वाटण करून घेते. पहिला मी बारीक 2 कांदा घेतलाय. जास्ती नाही काय टाकणार, 2 कांदा आहे. आणि हे जे गावठी लसूण असतात ती साला शकट टाकायचा. मी साला नाही काढले. ते एक लसूणचं कली, म्हणजे एक अख्खी लसूण आणि अशी एक तुकडा असे बारीक बारीक करून आलं घेतलाय. आणि त्याच्यामध्ये तिखट नाही टाकायचा, सगळं वाटून करणार. आणि हा 5-6 असेल मिरची, हा मी वाटण करून घेणार. ही दालचिनीचा एक तुकडा, 2 ह्या आहे, 2 एलची आहे, 4 लवंग आहे, 4 आणि 4-5 काली मिरची आहे. आणि थोडंसं जिरा, अख्खी जिरा. मी सगळे वाटून घेणार, त्याच्यामध्ये दुसरी काय टाकायचं नाही. आता हे मी झालंय, तर मी वाटण करून दाखवते. आता तुम्ही बघू शकता माझे वाटण पद्धतशीर झालेलं आहे. आता ही वाटण बघा, त्याच्यामध्ये तिखट अजिबात टाकणार नाही. आणि तुम्हाला जास्ती मेहनत पण करायला गरज नाहीये. मटण शिजायला काय काय लोक घाबरतात, किती टाइम लागेल. आता मी हा वाटण आता बाजूला घेतलाय. आता हे जे मटण आहे, आता हा मटण मध्ये मी जे वाटण केलेलं आहे, पूर्ण वाटण टाकून देणार. काय नाही ठेवणार, म्हणजे एवढा बटन त्याला पाहिजे. आणि मी लपथपी करणार. ही वाटणचा जो पाणी सुटणार, मटणचा जो पाणी सुटणार, त्याच पाण्याने मी पूर्ण मटण शिजवणार. दुसरी पाणीच टाकणार नाही. वाटण सगळं टाकून झालेलं आहे. आता मी टाकणार मीठ, हळद, धना पावडर आणि मी या वाटीमध्ये मोठी अशी 2 चमचा तेल घेतलेलं आहे. पूर्ण नाही टाकणार, याला जास्ती तेल पण नाही लागत. आता याला चांगले मिक्स करून घेऊ. म्हणजे याला दुसरी काही नाही. मी अख्खी जिरा वाटून घेतला म्हणून जिरा नाही, तिखट नाही, तिखट का मिरची वाटून घेतला म्हणून मिरची पण नाही. आणि हा पद्धतीने बनवला ना, एवढं चव होतात. मटण, चिकन काय असू द्या, एवढं भारी वाटतंय आणि पटकन पण होतात. त्याच्यामुळे मी कधी पण, आणि घरात पटकन पाहिजे असेल ना, डायरेक्ट मी अशी बनवून देतात. आता मी हाताने कालवला चांगले असतात. कुठली पण वस्तू अशी व्हिडिओ मध्ये दाखवतोय, जे चमच्याने कालव, ह्याच कालव, हाताने जो कालवायचा जो चांगले असतात, सगळा बरोबर मिक्स होतात. चमचनी कालतानी कालून ते होत नाही. आता बघा किती टाइम लागला. खायचे तो आपल्या दुसरी काय कुठे पण हाताने कालवतो. व्हिडिओ मध्ये चांगले दाखवायसाठी करतात लोक. आता मी हा कालवला. आता याच्यामध्ये फक्त मी ही जे धुतलेलं जे पाणी ही नंतर टाकणार. दुसरी कुठली पाणी टाकायचं नाही. आता मी याला कुकर मध्ये बनवणार. तेल किती टाकला बघितलं. आता मला पटकन बनवायचं म्हणून 5 मिनिटात बनवायचं आहे म्हणून मी याला कुकर मध्ये टाकून दिलाय. आता बघू शकतो कुकर मध्ये पाणी होणे काहीच नाही.
हा टाकून दिलाय आणि याची भांडी धुवून एवढीच हे बस, दुसरी काय टाकायचं नाही. आता आपण काय करू, आता आपण गॅस पेटून घेऊ आणि हा बघा हे जे मटण त्याच्यामध्ये 2 पानं पण टाकून दिलाय, दुसरे काहीच नाही. आता फक्त बारीक 2 मिनिट उकळ यायपर्यंत त्याला वरती असे हलका ढाकण लावून ठेवणार आणि उकळ आल्यानंतर परफेक्ट बंद करून फक्त 4च शिटी मारणार. 4 शिटीनी माझी मटण तयार आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार, काय नाही. जो मी भांडी धुवून मसालाचा तेच टाकलाय, दुसरे काय नाही टाकणार. आणि एक युट्यूब फॅमिलीला सांगायचे, मी भरपूर व्हिडिओ केला, तुम्ही प्लीज मला थोडंसं सपोर्ट करा. आणि मी मी सांगितलं आता मी आजारी पडतात, आजारी असून पण घरातली लोक मला लई मजाक उडवतात, काय युट्यूब येडी माणूस करतात, ह्या करताय तू येडी आहे, येडी मतलब पागल सारी का तू करतय, तुला अजून काहीच नाहीये. तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट केलं ना तर मी घरातल्या माणसाला मी सांगू शकतो जे नाही, युट्यूबच्या माणसा येडी नाहीये, पागल नाहीये, फक्त मला तुमची सपोर्टचा गरज आहे. एवढा तुमच्याकडे अपेक्षा आहे. माझे व्हिडिओ कधी कधी मी टाकते, प्लीज माझे व्हिडिओ शेअर करत जा. तुमच्याकडे एवढा अपेक्षा आहे. मी घरात काम करून बाहेर थोडी काम करून परत मी व्हिडिओ बनवतात. प्लीज तुमच्याशी ह्या गोष्टी शेअर केलाय. मला घरामध्ये लई मजाक उडवतात, मी हा व्हिडिओ बनवतोय म्हणून. तर म्हणजे एक युट्यूबरचं मजाक उडवणं म्हणजे सगळ्या युट्यूबरचा मजाक उडवणं एकसारखे आहे ना, तर मला सपोर्ट करा. ठीक आहे, तुम्हाला परत हा आता दाखवणार आहे. मी तुम्हाला जो शेअर केला एवढा तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून मला सपोर्ट करा. आता बघा मी ढाकण लावले नव्हतं, मी अशी ठेवले. आता ज्या उकळ आलाय ना, ही काय येऊन द्यायचा म्हणजे खाली चिटकणार नाही, म्हणजे परफेक्ट ढाकण लावून सिटी मारला ना अजिबात त्याला खाली चिपकणार नाही. आता मी त्याला काय करू, दुसरी काही करायचं गरज नाही, फक्त त्याला ढाकण लावून 4 शिटी मारून पूर्ण गार होऊन द्यायचा आणि मटण तयार आहे. हात भाजणार नाही, काहीच नाही, काय नाही. कोणी पण अशी मटण बनवू शकतो. आता मी ढाकण परफेक्ट लावून देते. तर मी ढाकण लावून दिलाय. आता 4 शिटी देणार, त्याच्यानंतर बंद करून ठेवणार. आता मटण जास्ती शिटी आहे. आता मी काय करू, गॅस बंद करू आणि त्याला पूर्ण गार करायला ठेवू. त्याच्यानंतर तुम्हाला उचलून दाखवतो कशी मटण बनला. सिंपल पद्धत आणि काही झंझट नाही. ठीक आहे, मी आता गॅस बंद केला. आता बघू शकतो मग हा कुकरचा पूर्ण शिटी म्हणजे गार झालेला आहे. आता तुम्ही बघा कशी दिसते. मी याच्यामध्ये तुम्हाला तवा दाखवला नाही, बटाटा टाकलेली, मला बटाटा आवडते म्हणून. तर बघा पाणी टाकायचं गरज आहे. जो वाटणचं पाणी आणि जो मटणचं पाणी निघतात त्याच्याने मटण शिजून पूर्ण रेडी होऊन जातात. आणि वरनं पाणी टाकलं ना ते मटण खायला चव नसतात. आता तुम्हाला हा मटण मी दाखवतोय कशी शिजलाय. फक्त 4च शिटी मारून मी बंद करून ठेवून दिली, तुम्हाला माहित पडेल. आता हे बघा, हाताने कधी येतात अशी 4 शिटी देऊन ठेवायचा. इकडे पाहुणे बसला, इकडे मटण तयार, बघू शकतो. नाही रसा नाही जास्ती आहे, लपथपी बोलतात त्याला. ही भाकरी बरोबर
हे भारी वाटते. आणि अशी त्यांना मला म्हणजे घरात त्यांना आवडते. चिकन असो मटन असो अशी मी बनवून देते. चिकन पण 2 शिटी मारून बंद करून ठेवते, ते पण अशी होतात. आणि मटन पण अशी बनवून देतात. तर मटनच्या रेसिपी मी सोडली नव्हता. आता मी अर्धा किलो मटन जास्तीने आणले, एकटीपुरते आणले. तर तुम्हाला माझी या मटनच्या रेसिपी कशी वाटला असेल, तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. प्लीज माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. प्लीज प्लीज. मला घरातली माणसाचा बोलायला पाहिजे. यूट्यूब फॅमिली पागल नाहीये, येडी नाहीये. प्लीज माझे व्हिडिओ एक तरी व्हिडिओ व्हायरल करा. व्हायरल करा. आता बघा हेच मेन. आता हे कोथिंबीर टाकून मस्त दिसतंय ना. आता तुम्ही त्याला असली मटनचा कलर बघू शकतो. आणि जो कलर टाकतोय ना, कलरवाला बाजारातून ते तिखट आणतोय, ते तिखट अजिबात आवडत नाही. आता बघा मी दुसरी काय टाकलंय, 5-6 मिरची टाकलाय. मटन तयार आहे. बाय यूट्यूब फॅमिली.